आज पण पिऊन आलात? आणि किती उशीर केलात? आल्या आल्या डोकं नका लावू, जक मार तुझी. हा माझी चुकी आहे ना, मी लग्नाला होकार दिला. टेरेसवर चल, बोलायचंय तुला. का वहिनीसोबत भांडण करतोय रोज रोज? आणि त्यांना पण जीव आहे, सारखा हात नको उचलत जाऊ मित्रा. यार सगळ्यांना मीच का चुकीचं वाटतोय? बरोबर आहे, मी लग्नच नव्हतं करायला पाहिजे. दिवसभर काम करून यायचं, घरी आलो की ती रोजचीच किटकिट झाली. आईने भांडण केलं, बाबांनी शिव्या दिल्या. तुम्ही दारू पिऊन का आले? घरात काही खायला नाही, तुम्हाला तर माझी कदरच नाही. ज्या मुलीवर जीवापाड प्रेम केलं तिने साथ दिली नाही तर ही काय देणार आहे? मला कळत नाही यार, तू लग्नच कशाला केलंस? काय करणार यार, आईला काम होत नाही, ताईचं शिक्षण बी करायचंय आणि घर चालवायला पण कोणी नाही. खरं सांगू का, मला तर एक कामवाली पाहिजे होती. यार मग तू ताईचं लग्न का नाही करून देत? कसं करू यार, तिचं शिक्षण चालू आहे आणि आताची पोर आणि त्यांच्या फॅमिलीला तुला माहिती आहे ना कशा आहेत, तर तिचं पण वाटोळं होईल. वा, काय विचार येता, मस्त. म्हणजे स्वतःची बहीण चांगल्या घरात गेली पाहिजे, तिला निर्व्यसनी मुलगा मिळाला पाहिजे, तिला सासू सासरे आई बापापेक्षाही जास्त जीव लावणारी मिळाली पाहिजे. हा मग ती माझी बहीण आहे. गपसाल्या, लाज वाटली पाहिजे. तुझी बहीण लक्ष्मी आणि दुसऱ्याची बहीण काय कामवाली? मला तुला एकच सांगायचंय मित्रा, तुझ्या आयुष्यात काय घडलं हे तिला माहिती नाही. ह्यात तिची चूक नाहीये, कारण तिच्या घरी हात मागायला तू गेलता, ती नव्हती आली, हे लक्षात ठेव. चल येतो, तुला नाही समजणार. आणि हा, जसं आपल्या घरच्या स्त्रियांना लक्ष्मी समजतात ना, चांगली गोष्ट आहे, तसं दुसऱ्याच्या घरच्या स्त्रियांना बी रिस्पेक्ट द्या, कारण ती पण कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आई होणार आहे. आणि हा, स्वामी म्हणतात आपल्यांपेक्षा जास्त महान ते असतात जे आपल्यासाठी आपल्याला सोडून येतात. विचार कर, येतो. Download ShareChat.